मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते प्रत्येक अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। आणि नुकतेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जे काही ऑनलाईन अर्ज केलेली आहे किंवा ज्यांची ड्राफ्ट लिस्ट आहे ती चेकलिस्ट यादी लागलेली आहे आणि अनेकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले तब्बल जवळजवळ 1,18,000 लोकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज भरून पात्रता निश्चिती केलेली आपण पाहिलेलं आहे। पण त्यानंतर अनेकांच्या कमेंट्स आल्या मित्रांनो की सर नेमका सिडकोची नवी मुंबईतील जी काही लॉटरी आहे तिचं काय झालं किंवा ती कधीपर्यंत जाहीर होऊ शकते किंवा नेमकं कुठे कुठे घरी येऊ शकतात या संदर्भात अनेक प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। आणि म्हणून आज आपण नेमकं सिडकोची लॉटरी कधी येणार आहे आणि ती नेमकं कुठे येणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही सिडकोची लॉटरी आहे अपकमिंग लॉटरी, तर पूर्वीचं जे काही सांगितलं होतं शेड्यूल ते सांगितलं होतं किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात सिडकोच्या नवी मुंबईतील घरांची लॉटरी काढली जाईल असं सिडकोकडून सांगण्यात आलं होतं। परंतु आपण पाहिलेलं की काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर लॉटरी काढता आली नाही आणि त्याच्यानंतर अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला की नेमका जी काही नवी मुंबईतील सिडकोच्या घरांची लॉटरी आहे ती नेमकं कधीपर्यंत येणार आहे, ती खरंच निघणार आहे किंवा नाही, किंवा त्याचं काय झालं। कारण पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात घरांचं बांधकाम सुरू असल्याचं आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत। अनेक ठिकाणी आपण साईट व्हिजिट करून तेथील काम कशा प्रकारे सुरू आहे हे आपण पाहिलेलं आहे। उदाहरणार्थ खारकोपर आहे, बामणडोंगरी आहे, जुईनगर स्टेशन आहे, खारघर स्टेशन आहे, मानसरोवर स्टेशन, खांदेश्वर स्टेशन, कळंबोली ट्रक टर्मिनल, जे काही नावडे गाव आहे, तळोजा आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जिथे जिथे घरांचं बांधकाम सुरू आहे प्रत्येक साईटवर आपण व्हिजिट केलेली आहे। परंतु मागच्या वर्षभरामध्ये जर उल्वेची लॉटरी सोडली तर सिडकोला इतरत्ल कुठलीही लॉटरी जाहीर करता आली नाही। म्हणजे मागच्या वर्षी जी काही दिवाळीच्या मुहूर्तावरती लॉटरी आली होती 7,500 घरांची, त्याच्या व्यतिरिक्त सिडकोला दुसरी कुठलीच लॉटरी काढता आली नाही। आणि त्याच्यामुळं कुठेतरी आता सिडकोवरती हाच प्रश्न उपस्थित केला गेला की नेमका ही जी काही अपकमिंग लॉटरी आहे ती नेमकं कधी काढली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ह्याच्यापूर्वी जी काही लॉटरी सिडकोची काढली जात होती ती ड्रॉ पद्धतीने काढली जात होती, अर्थात त्याची सोडत काढली जात होती, म्हणजे त्यातून विजेत्यांची नावे घोषित केली जात होती ऑनलाईन पद्धतीने। परंतु आता जी काही अपकमिंग योजना आहे तिच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे। आता कधी कधी असं बोललं जातं की बुक माय सिडको होम ही योजना आणण्यात येणार असल्याचं सिडकोने वर्षभरापूर्वी सांगितले होतं। मग आता बुक माय सिडको होम ही योजना कुठेतरी बारगळली असल्यामुळं आता पुन्हा त्याच योजनेला सिलेक्ट माय सिडको होम हे नाव देऊन पुन्हा ती योजना आणली जाणार आहे। अर्थातच तुम्ही तुमच्या चॉईसचं घर निवडून, तुम्ही तुमच्या चॉईसचं घर सिलेक्ट करून तुम्ही ते घर घेऊ शकता। मग अर्थातच याला प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावर या घरांची विक्री केली जाणार असल्याचे वृत्त आहे। आता नेमकं ही लॉटरी कधीपर्यंत येणार आहे हा जर प्रश्न विचारला तर मित्रांनो, ही लॉटरी 15 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे, किंबहुना तसं अपडेशन किंवा तसं कन्फर्मेशन सिडकोने दिलेलं आहे। पाहूया नेमकं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटीलजी काय म्हणाले ते। सिडकोतर्फे येत्या 15 ऑगस्ट रोजी घरांची विक्री करण्याची योजना जाहीर होणार आहे। त्या कामात होलियोस बाजार आणि थॉटरेन्स डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या मदत करीत आहेत। त्याकरिता त्यांचे पैसे सिडकोने त्यांना अदा केले आहेत। राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको। तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमकं जी काही सिडकोची अपकमिंग लॉटरी आहे जिचं अनेक जण त्याची वाट बघतायत ती लॉटरी मात्र कन्फर्म 15 ऑगस्टच्या आसपास काढली जाण्याची शक्यता तशी सिडकोमध्ये तयारी सुरू आहे। पहिलं मित्रांनो, ही जी काही लॉटरी काढली जाणार आहे त्यासाठी 2 खाजगी कंपन्यांची नेमणूक केलेली आहे। अर्थातच टेंडर पद्धतीने त्यांना ही कामं दिली जाणार आहेत। त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे होलियोस बाजार प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे थॉटरेन्स डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड। या 2 कंपन्यांना या सिडकोच्या लॉटरीचं टेंडर दिलं जाणार आहे। आणि आपण पाहिलेलं आहे की मागच्या वर्षी सिडकोने या कंपन्यांची निवड म्हणजे 30 जून 2022 रोजी म्हणजे वर्षभरापूर्वी या कंपन्यांची निवड केली होती। या कंपन्यांना नियुक्तीपत्र दिलं होतं, पण
उल्व्याची लॉटरी सोडली तरी इतरत्र कुठलीच लॉटरी या माध्यमातून काढता आली नाही किंवा काढलेली नाहीये. परंतु आता कुठेतरी याच कंपनीच्या माध्यमातून अपकमिंग लॉटरी काढण्याच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू आहेत. आता मित्रांनो, हे जे काही टेंडर पद्धती आहे किंवा जे काही कॉन्ट्रॅक्ट पद्धती आहे किंवा जे काही खर्च जाहिरातीवर केला जाणार आहे 750 कोटी रुपयांचा खर्च, त्याच्या संदर्भातले एक खूप महत्त्वाचं अपडेट सकाळच्या सकाळ या वृत्तपत्रामध्ये जाहीर झालं होतं की 700 कोटी म्हणजे गरिबांच्या घरांसाठी सिडकोची 700 कोटींची स्ट्रॅटेजी, या मथळ्याखाली ते वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मी त्याच्यावरही पुढच्या भागात सविस्तर सांगणार आहे की नेमकं ते काय प्रकरण आहे. म्हणून आता ह्या ज्या काही दोन कंपन्या त्या दोन कंपन्यांना ॲडव्हान्समध्ये 150 कोटी रुपये पेमेंट करण्यात आलेलं आहे अपकमिंग ऑगस्टच्या लॉटरीसाठी. म्हणजे ऑगस्टची लॉटरीची तयारी करण्यासाठी या कंपन्यांना पैसे अदा करण्यात आल्याचं सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ह्या ज्या काही दोन नवीन कंपन्या स्थापन केलेल्या आहेत त्या कंपन्या का केल्या गेल्या आहेत असाही प्रश्न विचारला जातो. कारण त्याच्यापूर्वी प्रॉबेटी सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ऑलरेडी नियुक्ती झाली होती. त्या कंपनीच्या माध्यमातून जे काही मास हाऊसिंग योजना आहे, जे 5 नोड्समध्ये लॉटरी काढली होती, म्हणजे घनसोली आहे, कळंबोली आहे, खारघर आहे, तळोजा आहे, द्रोणगिरी आहे, या लॉटरीचं काम बऱ्याचपैकी त्या कंपनीकडून करण्यात आलेलं होतं. परंतु ती पहिली कंपनी असताना पुन्हा दुसऱ्या कंपन्यांना टेंडर का देण्यात आलेला आहे हाही प्रश्न या ठिकाणी वारंवार विचारला जात आहे. आणि गरिबांच्या घरांसाठी 750 कोटी रुपये खर्च कशासाठी केला जातो किंवा 700 कोटी रुपयांचा खर्च कशासाठी केला जातो हाही प्रश्न विचारला जात आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की या कंपन्याकडून लॉटरी संबंधित संपूर्ण कामे केली जाणार आहेत. म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करणे, ती जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणे, जनजागृती करणे, विविध माध्यमातून जाहिरात करणे, TV वरनं जाहिरात करणे, जे काही ब्रँडिंग आहे सिडकोच्या लॉटरीचं ते ब्रँडिंग करणे, इव्हेंट्स करणे, अशा वेगवेगळ्या कारणासाठी हे पैसे दिले असल्याचं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणून मी परत सांगतोय, या विषयावरती मी पुढील भागामध्ये सविस्तर माहिती देणार आहे. सद्यस्थितीमध्ये जी काही आता लॉटरी काढली जाणार आहे त्या लॉटरीची तयारी वायू वेगाने करावी, जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकराची तयारी करावी अशा सूचना सहव्यवस्थापकीय संचालकांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. अर्थातच शक्य तेवढ्या लवकर या लॉटरीची तयारी करावी. या लॉटरीतील घरे किती आहेत, ती कुठे आहेत, त्यांचा एरिया, त्यांच्या किमती याचा सविस्तर अभ्यास करून आढावा घेऊन याचे एक फायनल ड्राफ्ट बनवावा असे आदेश आता सिडकोच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. आता प्रामुख्याने ही घरे कुठल्या ठिकाणी असतील मित्रांनो, हाही खूप मोठा प्रश्न आहे. तर या बातमीनुसार आता मी जे काही अपडेट देतोय ते सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीच्या अनुषंगाने देत आहोत. तर त्याच्यामध्ये 2 ठिकाणाचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे. पहिला आहे तळोजा, या ठिकाणी बरीच घरे आहेत, म्हणजे तळोजा नोडमध्ये बरीच घरे असणार आहेत. त्याशिवाय खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो काही सिडकोचा गृह प्रकल्पाचं काम सुरू आहे त्या प्रकल्पामध्ये सुद्धा या लॉटरीतून घरे उपलब्ध करून देण्यात येतील असं त्याच्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून खारघर स्टेशनच्या बाहेर तुम्हाला चांगली घरे घेण्याची संधी मात्र नक्कीच मिळणार आहे. आता प्रश्न पुन्हा निर्माण येतो मित्रांनो की नेमकं या घरांच्या किमती काय असणार आहेत, जो सर्वसामान्यांच्या आवाक्यातला प्रश्न आहे, जो सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. कारण मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की जे काही द्रोणागिरी किंवा बामणडोंगरी या ठिकाणी PMAYची योजना आली होती त्याच्या घराची किमती 34.5 लाख होती. पण 2.5 लाखाचं बेनिफिट जरी पकडलं तर 31.5 लाख ते 32 लाखापर्यंत ती घरे गेली होती. आत्ताही त्या घरांच्या संदर्भात खूप मोठं आंदोलन झालं, विजेत्यांनी आंदोलन केलं आणि आता कुठेतरी त्या घरांच्या बाबतीत शासनाकडून किंवा सिडकोकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत किमती कमी करण्यासंदर्भात. कारण तिथे कार्पेट एरियाला धरून सुद्धा खूप मोठा इश्यू त्या ठिकाणी झालेला आहे. कारण प्रत्यक्षात जो काही कार्पेट एरिया होता 295 होता आणि जाहिरातीमध्ये 322 दाखवलेला होता. म्हणून विजेत्यांनी हाच मुद्दा धरून सिडकोच्या विरुद्ध आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिली. पण आता कुठेतरी किमती कमी केल्या जातील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु आता जी काही सिडकोची तयारी सुरू आहे किंवा जी काही सिडकोची तयारी सुरू म्हणजे अपकमिंग जी काही लॉटरी आहे त्याची किमती साधारणतः काय असतील तर तळोजा या ठिकाणी माझ्या मते मित्रांनो 40 लाखाच्या आसपासच्या किमती 35 ते 40 लाखाच्या आसपास असू शकतात. आता हे नेमकं कन्फर्म सांगू शकत नाही कारण तेथील सध्याचं मार्केट सिडकोचं काय आहे ते आपण सांगू शकत नाही. पण ज्या काही खारघर स्टेशनच्या बाहेर जी LIG उत्पन्न गट म्हणजे आता इथे खारघरची घरे नेमकं LIGसाठी आहेत काही MIGसाठी आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही आहे. कारण मला अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK सुद्धा MIG आणि HIG साठी सुद्धा घरे बांधली जात आहेत असं एक मला माहिती मिळालेली आहे. म्हणून आता नेमकं त्या ठिकाणी जर या 3ही उत्पन्न गटासाठी घरे असतील तर नेमकं त्यांच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे LIGच्या किमती सुद्धा 40-45च्या आसपास असू शकतात माझ्या मते. MIGच्या किमती ह्या 55-60च्या आसपास असू शकतात आणि HIGच्या किमती जरी HIGची घरे असतील तर त्या किमती मात्र 80-85च्या वर जाऊ शकतात असं एक
प्राथमिक अंदाज आहे, आमचा अंदाज आहे, ह्याच्यामध्ये उलट वाढ होऊ शकते पण हे कमी होईल असं वाटत नाही. म्हणून आता ज्यानं या सिडको आणि तळोजा येथील खारघर आणि तळोजा या ठिकाणच्या घरांसाठी अर्ज करायचे ते आतापासून तयारी करू शकतात. लक्षात घ्या मित्रांनो, यासाठी ऑलरेडी सिडकोने अनामत रक्कम वाढवलेली आहे. EWS साठी 75,000 आणि LIG साठी 1.5 लाख रुपये अनामत रक्कम असल्यामुळं तुम्हाला त्याची तयारी आतापासून करावी लागणार आहे. आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची मुदत संपलेली आहे आणि ह्याचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. आणि म्हाडाच्या मुंबईचा निकाल जाहीर झाल्याच्या नंतर लागलीच सिडकोने आपली कंबर कसलेली आहे 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर लॉटरी जाहीर करण्याची. आता नेमक्या त्यात किती घरे असणार आहे त्याची माहिती दिली नसली तरी पण तळोजा या ठिकाणी 5,000 घरे आणि खारघर या ठिकाणी 2,500 ते 3,000 घरे असतील असा एक प्राथमिक अंदाज आहे. आता खारघरची मला थोडं डाऊट आहे की 2,500 असतील किंवा निदान 1,000-1,500 घरे त्या ठिकाणी असतील, कारण तो कॉम्प्लेक्स खूप मोठा आहे, घरे खूप मोठ्या प्रमाणात बांधली जात आहे. तर मी लवकरच त्या ठिकाणी व्हिजिट करून तेथील जी काही माहिती आहे, खारघर स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे तेथे साईट व्हिजिट करून तेथील लोकॅलिटी, तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील जी काही घरांची माहिती आहे ती घेऊन मी लवकरच आपल्यासमोर हजर होणार आहे. तर हे होतं मित्रांनो अपकमिंग सिडको लॉटरी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.